मला राजकारणात यायचं नसताना आणलं, मला राजकारणात कायम केलं, स्थिर केलं, शिकवलं, झगडायला लावलं, पुपाटात टाकलं. मला मखमलीवर नाही चालवलं. शिक म्हणले, शिक, गाडीत फिर, रस्त्याने फिर, धाब्यावर चहा पी, रस्त्यावर जेव, काही हे स्वच्छ नाही, ते असं काय नाही. बघ, हे माझे लोक, हे या लोकातून मी इथे आलो आहे, याची जाणीव कधीच विसरू नको. म्हणून मी आता माझ्याकडे काय डबावर दागिने असतील ना, घाला वाटत नाही. तो एवढ्या पैठण्या असतील ना, स्पर्श सुद्धा करा वाटत नाही. जेव्हाही मी रस्त्यावर एखादा दगड फोडणारा माणूस बघते, मला काय वाटतं मी नाही सांगू शकत शब्दात. छोटे छोटे लेकरं नागरे फिरत असतात, मळून गेलेले, ते बघते तेव्हा मला वाटतं काय या राजकारणाचा उपयोग आहे, या लेकरांना दिशा कधी देऊ. पण एक सांगते तुम्हाला, या देशात चांगल्या माणसांनी चांगल्या पदावर बसल्याशिवाय देशाला आपण या गरीब लहान लेकरांना दिशा देऊ शकत नाही. आणि हे तुम्ही पाहिलं, हा सूर्य आणि हा जयद्रथ, हे तुम्ही पाहिलं. चांगला माणूस सत्तेवर बसल्यावर या जिल्ह्याचा चेहरा कसा सुंदर देखना झाला, हे तुम्ही पाहिलं. हजारो कोटीचे काम झाले, पण बोगस बिलं उचलले नाही. सगळे काम, इकडे नारळ फोडलं, भूमिपूजन, तिकडे लोकार्पण, लोकांच्या डोळ्यासमोर काम आहेत. चांगल्या माणसाला सत्तेवर बसवल्याशिवाय लोकांचं कल्याण होऊ शकत नाही. म्हणून मरमर आहे माझी. मला काही कुठल्या संसदेमध्ये बसून खासदार नाव लिहिण्यात काही रस नाही. मला कुठल्या बंगल्यात राहण्यात आणि याच्यात काही रस नाही. एकच मुलगा आहे, 23वे वर्ष त्याला चालू आहे, त्याला खाऊ पिऊ घालीन एवढं माझ्या जीवनात आहे. मला काही कमवायची इच्छा नाही. कमवायचं ते नाव, कमवायचं ते आशीर्वाद, आणि कमवायचं तो विश्वास, आणि बनायचंय तुमचे कवच आणि कुंडल. माझ्यावर जर वाईट वेळ येऊ शकते, तर तुमच्यासारख्या गरीबावर कधी वाईट वेळ येऊ शकते. तुमच्यात आणि वाईट वेळेच्या मधली भिंत बनायचं काम मला करायचंय. सामाजिक न्यायाची भूमिका घेताना कोणालाही घाबरायचं नाहीये. सामाजिक न्यायाची भूमिका घेताना सामान्य आतमेल वडार समाजाचे, टकारी समाजाचे, सोनार, सुतार, लोहार, गरीब माणसं भेटतात मला. आर्य समाज मोठ्या प्रमाणात, मातंग समाज आहे, धनगर समाज आहे, बौद्ध समाज आहे, लमाण समाज आहे, मराठा समाजातील गरीब शेताला मजुरी करणारे लोक भेटतात मला. आणि मला सांगतात, ताई आमचा तुमच्या शब्दावर विश्वास आहे. तुम्ही जे बोलता ते तुम्ही करता, आणि जे जमत नाही ते नाही म्हणून सांगता. थापाडे माझा स्वभाव नाही. मी राजकारणात, कोणी सांगितलं राजकारणात थापा मारावं लागतात? हो, तुला उद्या चंद्रावर घेऊन जातो. आता ऐकणार आहे का कोणी? हुशार झालेत लोक. आमचे वडील जेव्हा काम करायचे लहान असताना, आम्ही म्हातारे पाय आहेत अजून काही लाल गुलाबी पेट्यावाले यायचे, बस स्टँडवर उतरायचे, यायचे. मुंडे साहेब आहेत का? नाही. कुठे गेलेत? माझ्या आईने मला 3 वाक्य पाठ करायला सांगितले होते. मुंडे साहेब घरात नाहीत, बाहेर गावी गेले आहेत, कधी येणार कल्पना नाही. 3च वाक्य मी पाठ केले होते. 5 वर्षाची होते मी. आमच्या खिडकीमध्ये बेल वाजली की मी वाचून बघायचे. आता आम्ही घरामध्ये एकट्याच होतो, मायलेकर. कोणी असं त्यावेळी असं नव्हतं ना की कोणी एवढे घरात लोक. मी वाकून बघायचे, कोण आहे? अमुक आहे. म्हातारा माणूस यायचा. मुंडे साहेब कधी येणार आहेत कल्पना आहे. मला एवढं महत्व नाही वाटायचं की काय येत असतील बरं हे लोक बसमध्ये बसून, एसटी मध्ये, उन्हामध्ये. ते माणसं उन्हात एसटीची वाट बघत बसायचे. माझ्या जीवाला एवढं लागायचं. मी जेव्हा मंत्री झाले, मी पहिल्याच वर्षी 350 बस स्टॉप बनवले. लोकांना बसायला बारीक काळजी घेतली ना, ते लोक उन्हात बघून जीव तुटायचा माझा. अरे कुणी माणूस कष्टकरी सावलीला तर बसल, एवढी बारीक काळजी मी घेतली. खरं तर मी इथंच पाहिजे ही काळजी घेण्यासाठी, पण बघू आता मला वर पाठवायले दिल्लीमध्ये, तिथून काळजी घेईन मी तुमची, लांबून तुमची काळजी घेईन. मोबाईलचं टावर कसं खूप उंच असतं लांब, पण बरोबर कनेक्शन आपल्या मोबाईलला येते की नाही, तसं माझं तुमचं कनेक्शन कधीच तुटणार नाही. मी कधीच तुम्हाला सोडणार नाही. मी तुमचा विकासच करून दाखवेन. मी कुणालाही जात विचारणार नाही, विचारलीही नाही, विचारायची गरज देखील नाही. ज्यांनी माझ्याविषयी बोटं मोडली, ज्यांनी मला शिव्या दिल्या, ज्यांनी मला
धिक्कारलं, कारण माझ्याकडे कुठलाही अवगुण नसताना त्याला सुद्धा ये रे बाबा तू कसा आहेस हे मी म्हणले तरच गोपीनाथ मुंडेचे लेख शोभेल ना. गोपीनाथ मुंडे साहेबांचं मीठ किती आहे होतं. त्यांनी किती लोकांना गुलाल लावला, किती लोकांना मोठं केलं, ते त्यांना सोडून गेले. पण कधी आम्ही माघारी सुद्धा कोणाविषयी वाईट बोललो नाही. कधीच. चांगल्या माणसांनी राजकारणात राहावं ही जबाबदारी जनतेची आहे.